प्राचीन भारतात ऐतिहासिक नोंदी ठेवण्याची पद्धत नव्हती का? आजच्या या विश्लेषणात याच महत्त्वाच्या प्रश्नाचं थेट उत्तर शोधूया. याचं अगदी अचूक उत्तर आहे कल्हण. 12व्या शतकातील या महान इतिहासकाराच्या एका अद्भुत कलाकृतीबद्दल आज सविस्तर जाणून घेऊया. राजतरंगिणी म्हणजेच राजांची नदी राजवटी नदीच्या लाटांसारख्या येतात आणि जातात, हाच ह्याचा अत्यंत सुंदर आणि काव्यमय अर्थ आहे. इसवी सन 1148 मध्ये रचलेला हा प्रचंड ग्रंथ बघा. यात तब्बल 7826 अत्यंत सुंदर संस्कृत श्लोक आहेत. मंत्रिपुत्र असल्याने राजदरबाराशी जवळचा संबंध असूनही कल्हण केवळ स्तुतिपाठक नव्हते. ते खऱ्या अर्थाने एक चिकित्सक आणि अभ्यासू संशोधक होते. इतिहासकाराने न्यायाधीशाप्रमाणे निष्पक्ष असावं. मध्ययुगीन काळात मांडलेला कल्हणांचा हा आधुनिक दृष्टिकोन आजच्या काळातही खरोखरच अचंबित करणार आहे. केवळ दंतकथांवर विसंबून न राहता त्यांनी शिलालेख, नाणी आणि भौतिक पुराव्यांचा अतिशय पद्धतशीर आणि सखोल अभ्यास केला. अंधश्रद्धेने कोणतीही गोष्ट न स्वीकारता कल्हणांनी पुराव्यांची तपासणी आणि सत्यतेचं मूल्यांकन करण्यासाठी एकदम वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला. सुरुवातीचे पौराणिक तरंग आणि नंतर सुरू होणारा अत्यंत विश्वसनीय इतिहास, हा बदलता प्रवाह समजून घेणं खरोखरच रंजक आहे. प्राचीन दंतकथांपासून ते स्वतःच्या अशांत लोहार राजवंशापर्यंत काश्मीरच्या या ऐतिहासिक नदीचा संपूर्ण प्रवाह अक्षरशः थक्क करणार आहे. उत्तम प्रशासकीय सुधारणा घडवणाऱ्या राजांपासून ते जुलमी शासकांपर्यंत अनेक विविध राजवटींचा अचूक नोंदी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हो, यात फक्त राजे नाहीत. काश्मीर खोऱ्यातील तत्कालीन सामाजिक, प्रशासकीय आणि दैनंदिन जीवनाचं अत्यंत सविस्तर वर्णन यात सापडतं. थोडक्यात सांगायचं तर प्राचीन भारतातही सखोल आणि अत्यंत चिकित्सक ऐतिहासिक भान होतं, हेच यातून ठळकपणे सिद्ध होतं. अहिक सत्ता कायम टिकत नाही, ती नदीच्या प्रवाहासारखी वाहून जाते. हाच कल्हणांचा यातून मिळणारा सर्वात मोठा धडा आहे. मग विचार करा, जर सत्ता लाटेसारखी क्षणभंगूर असेल तर एक राजा किंवा नेता मागे नक्की काय ठेवून जातो.